आंतरवली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील जे आहे ते आज उद्विग्न झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। खरं तर त्यांनी अनेक गौप्यस्फोट जे आहे त्यांनी मराठा आंदोलकांशी बोलताना केलेले आहेत। देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री आहेत ते माझा जीव घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांनी अनेक कट रचलेले आहेत असा देखील त्यांचा खुलासा आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात सर आहेत। थोरात सर, खरं तर देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री, गेल्या वेळेस मुख्यमंत्री म्हणून त्यांनी उत्तम प्रशासन सांभाळलेलं, आता त्याच संपूर्ण राज्याची धुरा गृहमंत्री म्हणून सांभाळतात आणि लोकांचं संरक्षण करण्याचं काम त्यांच्यावरती असताना मनोज जरांगे पाटील म्हणतात की ते माझा जीव घेण्याचा प्रयत्न करतात आहेत, त्यांनी अनेक कट रचलेले होते। नाही, एकंदर राज्याची शांतता सुव्यवस्था तर बिघडलेलीच आहे, हे मान्य करावं लागेल। गृहमंत्र्यांनी अत्यंत गंभीर होण्याची आवश्यकता आहे। आपण पाहतोय की पोलीस चौकीमध्ये गोळीबार होत आहेत, ते लोकप्रतिनिधी करतायत, रस्त्यावर गोळीबार चाललेले आपल्याला दिसत आहे, ड्रग्सचे साठे सापडताना दिसत आहेत। त्यामुळं शांतता सुव्यवस्था किंवा एकंदर प्रशासन म्हणून जे पाहिजे, धाक पाहिजे, तो राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळं जरांगे पाटलांचं आंदोलन सुद्धा जे आहे, आमचं म्हणणं एकच आहे की माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होती त्यांची। आंदोलन ज्यावेळेस त्यांचा मोर्चा आल्यानंतर त्यांचं समाधान झालं होतं, गुलाल उधळला होता, जल्लोष झाला होता। मग आता परत काय घडलं, एक दोनच माणसांना माहिती, एक जरांगे पाटलांना माहिती आणि माननीय मुख्यमंत्र्यांना माहिती आहे। त्यांचं समाधान करण्याची जबाबदारी त्यांची आहे, त्यांनी समाधान केलं तर असे प्रश्न नवे निर्माण होणार नाहीत। परंतु तुम्ही विशेष अधिवेशनामध्ये एक पत्र दिलेलं होतं ज्यामध्ये 4 प्रामुख्याने मुद्दे तुम्ही लिहिलेले की मराठा आणि ओबीसी आरक्षणाचं काय, आणि त्याचसोबत जे अध्यादेश दिलेला होता ओबीसी सगळे सोयरे नातेवाईकांचा, त्या संदर्भात सरकारने भूमिका स्पष्ट करावी, परंतु विधान भवनामध्ये मुख्यमंत्र्यांनी ती कोणतीच भूमिका स्पष्ट केली नाही। आपण तर ऐकलेलं आहे की असं आहे की जे काही तुम्ही बाहेर करता, ज्यावेळेस अधिवेशन चालू नसतं आणि काही निर्णय घेता, चर्चा करता, तर ती जाणून घेण्याचा अधिकार आम्हाला आहे, आमच्या सभागृहाला आहे, आमच्या लोकप्रतिनिधीला आहे, एकट्या लोकप्रतिनिधी सुद्धा तो अधिकार आहे की जाणून घेतलं पाहिजे। आम्ही तर सभागृह म्हणून मागणी केली होती, विरोधी पक्ष म्हणून नाही। सभागृहाची इच्छा होती की नेमकं चाललंय काय हे समजावं, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये समाधानकारक उत्तर दिलेलं आम्हाला दिसलेलं नाही। ही तर स्थिती आहे। त्यामुळे पुन्हा हा असंतोष हे सगळं आपल्याला आता दिसतं आहे। परंतु मनोज जरांगे पाटील आज बोलताना म्हणाले की मी आता सागरवरतीच जातो आणि सागरवरतीच मला तिथे गोळ्या घाला, कारण की ज्या पद्धतीने त्यांनी आरोप लावलाय की कुठेतरी मला म्हणजे कुठेतरी एकटं पाडण्याचं आणि मला अडकवण्याचा कट जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं केला जातोय। नाही, याच्यामध्ये तो विषय असा आहे की ते उद्विग्न का झाले, एवढे चिडीला का गेले, ज्यांनी गुलाल उधळला होता, तुम्हाला मिठ्या मारलेल्या होत्या, ते आता का असे बिघडले, याचं कारणाचा शोध घेतला तर ह्या सगळ्या गोष्टीचा निपटारा होऊ शकतो। त्यामुळे त्या कारणाचा शोध घेणं, त्यांचं काय तुम्ही कबूल केलं होतं, शब्द दिले होते, ते समाधान करणं ही गरज आहे। ते जर केलं तर माझ्या मते त्यांना कशाला सागर बंगल्यावर यावं लागेल, काही कारण नाही सागर बंगल्यावर येण्याचं। त्यांना तुम्ही शब्द दिले होते, कुणी आम्ही जनतेनं कुणी दिले, आम्ही नव्हते दिले, ते तुम्ही दिले होते, तुम्ही समाधान केलं पाहिजे, सरकारनं समाधान केलं पाहिजे, म्हणजे त्यांना सागर बंगल्यावर येण्याची काही गरज लागणार नाही। थोरात सर, पण एकीकडे 10% आरक्षण जे आहे ते स्वतंत्र कोट्यातून दिलेलं असताना मनोज जरांगे पाटील सातत्याने वारंवार सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश जो आहे तो कायद्यात रूपांतर करा अशी त्यांची मागणी आहे। खरं तर तो कायद्यात रूपांतर झाला तर सरसकट अर्थात सर्वात जास्त मराठा जे आहेत ते ओबीसी मध्ये कन्वर्ट होणार आणि ते त्यांना तिथंच प्रमाणपत्र मिळणार, त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आणि विरुद्ध ओबीसी असा जो संघर्ष जो आहे तो पाहायला मिळणार होता। कुठेतरी मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय? नाही, मराठा समाजाला 10% आरक्षणच्या बाबतीतला निर्णय परवा आम्ही एकमतानं केला आणि कायमच आम्ही या विषयामध्ये एकमतानं राहिलेलो आहोत। ओबीसीला धक्का देऊ नये हे आम्ही सर्वजण मानतो आहोत। त्यामुळं आता खरं म्हणजे जे काही सगळे सोयरे हे जे विषय झाले त्या बाबतीतला मुख्यमंत्री असतील, त्यांची टीम असेल आणि जरांगे पाटील यांची चर्चा काय झाली आणि त्यांचं समाधान करून द्यायची जबाबदारी त्यांची आहे। होत नसेल, अडचणी असतील तर समजून सांगितलं पाहिजे, त्यांना ती समजून सांगण्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे। मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये 2 गट निर्माण झाले। खरं तर आता अजय बारस्कर महाराज जे त्यांच्या सोबत आंदोलनामध्ये सक्रिय होते ते आता पत्रकार परिषदा घेऊन एक नवीन खुलासे करतात आहेत। ते म्हणतात आहेत की मनोज जरांगे पाटील यांनी अमाप संपत्ती गोळा केली आहेत, त्यांचे वाळू टिपरचे व्यवसाय सुरू आहेत, त्यांचे नातेवाईकांकडे तसे व्यवसाय सुरू आहेत। एकीकडे असा त्यांचा गंभीर आरोप आहे, त्या संदर्भात ते ईडी आणि इन्कम टॅक्समध्ये सुद्धा जाणार असल्याचं सातत्याने त्यांच्याकडे म्हटलं जाते आणि कुठेतरी मनोज जरांगे पाटील ढोंग निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असं त्यांचं म्हणणं आहे। एकंदरीतच ह्याच परिस्थितीमुळे हे सगळं घडतंय का? नाही, माझं मत असं आहे की जरांगे पाटील एक निरपेक्ष व्यक्तिमत्व आहे,
त्यांनी प्रामाणिकपणे मराठा समाजातल्या गरीब माणसाला, गरीब युवकांना संधी मिळावी, त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करावा म्हणून ते प्रयत्न त्यांचे राहिलेले आहे. त्यांचं सगळं आंदोलन त्याच्यावर आधारित आहे आणि समाजाने विश्वास ठेवला त्यांच्यावर. तो एवढ्या करताच ठेवला का हा निरपेक्ष आहे, का राजकीय माणूस नाही आहे. आता त्या ह्या आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न. एवढे डावपेच हे कसले माहिती या व्यक्तिमत्वांना. ही काही अशी राजकारणात खेळणारी माणसं नाही आहेत. हे त्यांच्या एका हेतून प्रामाणिकपणे तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न करणारे आहेत. अशा वेळेस आता ह्या डावपेच हे सुरू झालेले दिसत आहेत असं माझं मत आहे. आणि हे कुटील कारस्थानं जे आहेत हे शेवटी सरकारनं बंद केले पाहिजे. चुकीच्या पद्धतीनं याला दिशा बिलकुल जाऊ दिली नाही पाहिजे. याची काळजी सुद्धा सरकार म्हणून सरकारनं घेतली पाहिजे. खरं तर सर एक शेवटचा प्रश्न. चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते म्हणतात आहेत की आता लहान सहान कार्यकर्त्यांना सुद्धा आपल्या पक्षामध्ये घ्या आणि पक्षाचं बळ वाढवा असं म्हणतात आहे. एकीकडे दुसरीकडे वातावरण असं झालं की अनेक काँग्रेसचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, विविध इतर पक्षातले लोक जे आहेत ते भाजपमध्ये जातात आणि दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असं संपूर्ण आवाहन करतात. नाही, खरं म्हणजे पक्ष संपवणं हा तर त्यांचा अजेंडा आहेच आहे. कारण लोकशाहीमध्ये घटनेनं आम्हाला पक्ष दिलेले आहेत. विचाराचे पक्ष स्थापन करता येतात, संघटना स्थापन करता येतात. त्या कायद्याच्या चौकटीत असावं एवढीच अपेक्षा असते. पण भारतीय जनता पक्षाचा जो कार्यक्रम आहे ते सगळे पक्ष संपवायचे, त्यांना एक पक्षीय हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. 141 खासदारांना निलंबन करणं हा त्याचं एक चांगलं उदाहरण आपल्या सगळ्यांना पाहण्यास मिळालेलं आहे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ते येणं प्रकारे विरोधी पक्ष संपवत आहेत. मग कधी त्यांना ईडी वापरतील, IT वापरतील, कधी पोलीस वापरतील, कधी CBI वापरतील. कोणत्या ना कोणत्या मार्गानं विरोधी पक्ष संपवायचा आहे त्यांना. त्या पद्धतीनं त्यांचं काम चाललं. कधी खोक्यांचा वापर केला जातो. भ्रष्टाचार नाही म्हणायचं, मग खोके कुठून येतात हे समजत नाही. अशा वेळेस आता पक्षच संपवायला निघाले. त्यावेळेस या छोट्या पक्षांचा विषय सुद्धा त्या पद्धतीनं छोटे पक्ष स्थापन करायचा अधिकार आहे. परंतु त्यांना म्हणायचं का मोठे संपवा, छोटे संपवा, फक्त भाजप राहिलं पाहिजे. तेव्हा लोकशाहीमध्ये कायम विरोधी पक्ष असला पाहिजे आणि तो सशक्त असला पाहिजे, तर लोकशाही बरोबर चालते. हे शेवटी जनतेला माहिती आहे. जनता कधी अशा पद्धतीचा निर्णयाला साथ देणार नाही याची खात्री आहे. भारतीय जनता पक्षाचा दुष्ट हेतू हा उघड झालेला आहे. खरं तर तुम्ही म्हणतात दुष्ट हेतू उघड झालाय आणि त्याच दुष्ट हेतूच्या संदर्भात अनेक त्यांच्यासोबत महायुतीसोबत असलेले लहान सहान पक्ष देखील आता भूमिका मांडताना पुढे पाहायला मिळतात. महादेव जानकर जे रासपचे अध्यक्ष आहेत ते म्हणतात आहेत की सातत्याने भाजपकडनं आम्हाला दुय्यम दर्जाची वागणूक आणि अवहेलना केली जाते. दुसरीकडे बच्चू कडू जे शिंदेसोबत आहेत, आता महायुतीमध्ये सामील आहेत, ते म्हणतात सातत्याने भाजप जे आहे ते घटक पक्षांना डावलण्याचा प्रयत्न करतात. नाही, हे तर आहेच आहे. त्यांची वागणूक ही वापरायची आणि सोडून द्यायचं, टाकून द्यायचं, याच पद्धतीची कायम राहिलेली. भारतीय जनता पक्ष ह्या पद्धतीनंच वागतोय. परंतु आता भारतीय जनता पक्षातले जे कार्यकर्ते, नेते आहे, त्यांच्यासाठी सुद्धा काही आरक्षण ठेवलं पाहिजे. असं आंदोलन सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता 6 जागा खासदारांच्या गेले राज्यसभेमध्ये, 4 तर काँग्रेसचेच आहेत, काँग्रेसच्या विचाराचे आहेत. याचा अर्थ असा आहे की आता त्यांनी आंदोलन सुरू करण्याची वेळ आली. भारतीय जनता पक्ष मूळ ज्यांनी खरंच प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम केलं त्यांनाच वेळ आली की आंदोलन करण्याची, की आम्हाला आता आरक्षण द्या. मग येत्या काळात काँग्रेसच्या विचाराचा भाजपचा मुख्यमंत्री होईल. आता काँग्रेसवाले ते तिथे गेल्यानंतर काय करू शकतात ते आहे, ते हुशार तितके आहेत माणसं आमच्याकडे. काय अडचण, ते गेलेत काही जण तिथे त्या हेतून सुद्धा. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आपल्याशी बातचीत करत होते. खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी एवढी उद्विग्न भूमिका का मांडली आणि गुलाल जो वाशीमध्ये उधळण्यात आला, सगळे सोयऱ्यांचा जो अध्यादेश मनोज जरांगे पाटलांना देण्यात आला, त्या संदर्भातली सुस्पष्टता जी आहे ती सरकारकडनं मांडण्यात आलेली नाही. आणि त्या संदर्भातलं पत्र देखील आम्ही एकमताने दिलेलं होतं विरोधक म्हणून, तरी त्या पत्राला जे आहे ते सुस्पष्ट उत्तर दिलं नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची एवढी उद्विग्न स्थिती का झाली आहे, या सगळ्या संदर्भातचा खुलासा जो आहे तो आता सरकारकडनं करण्यात यावा अशी जी मागणी आहे ती बाळासाहेब थोरात यांनी आपल्याशी बोलताना केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.